माणसामध्ये पण या ठिकाणी काही गुण चांगले दिले. हसणं नावाचा गुण हा चांगला दिला आणि रडणं नावाचा गुण हा पण चांगला दिला. आता हा गुण एका ठिकाणी नाही दिला, हा तिघांच्या ठिकाणी प्रदान केलेला आहे. या सृष्टीमध्ये तिघांच्या ठिकाणी हा गुण दिला. कोणाच्या ठिकाणी? एक माणसाच्या ठिकाणी पण दिला, दोन संतांच्या ठिकाणी पण दिला आणि तीन देवाच्या ठिकाणी पण दिला. फार गोल चिंतन आहे. तिघांच्या ठिकाणी हसणं आणि रडणं हा गुण दिलेला आहे. देवाच्या ठिकाणी पण दिलेला आहे रडणं आणि हसणं. देव कधी रडतो? ऐका, जेव्हा भक्तावरती संकट येतं, जगाचा मालक रडल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का नाही? ज्यावेळी तुकोबांच्या घरी जगाचा मालक आला होता, परिस्थिती पाहिली. आता येताना तसा नाही आला, हाका मारली होती तुकोबांनी म्हणून आला आणि पाहुणा होऊन आला. बरं का, कोण होऊन आला? पाहुणा होऊन आला. ज्यांच्या आसरी कोपी मोडकी होती, खोट आसरी तुटलेली होती आणि ज्यांच्याकडे गेल्यानंतर बसण्याकरता जो कांबळा होता तोही तुटलेला होता. तुम्हाला एक सांगतो, आपल्याकडं देवाला बसण्याकरता सोन्याचं असर वस्त्र आहे, आपल्याकडे देवाला बसवण्याकरता चांदीचं वस्त्र आहे, पण देव येतो का हे फार महत्वाचं आहे. बरं का, वस्त्र कोणतं आहे याला विशेषत्वाने किंमत नाही, पण जगाचा मालक येणं याला विशेषत्वाने किंमत आहे. जगाचा मालक आला आणि त्या ठिकाणी खाली बसला. जेव्हा परिस्थिती पाहिली, खायला काय दिलं? दरदरीत पाण्या माझ्या रांधी येल्या काड्या. ही परिस्थिती पाहिली, तुकोबांच्या डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी निघालं. देवाच्याही डोळ्यातून खळखळ पाणी निघालं. अरे माझे भक्त आणि माझ्या भक्तांची काय अवस्था आहे म्हटले. ही परिस्थिती देवाची. देव तेव्हा रडतो. भक्तावरती थोडं संकट आलं, भक्ताला थोडा त्रास झाला तर जगाचा मालक रडतो.